नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहत आहात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. 14 मे म्हणजे महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण जगासाठीच एक ऐतिहासिक दिवस असलेला हा क्षण आहे. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. या जयंतीनिमित्त कामोठ्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण या रक्तदान शिबिराच्या आयोजकांकडून माहिती घेऊयात. आपल्यासोबत हे जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, दशरथ पाटील साहेब नमस्कार. महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दरवर्षी संभाजी महाराजांची जयंती आता साजरी करत असतात, काय सांगाल? आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम आपण वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपण जाणता की राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती अंतर्गत आपण गेले 3 वर्ष राजमाता जिजाऊ जयंती साजरी करत आहोत. आणि ती जयंती साजरी करत असताना महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांचं सबलीकरण हा विषय आपण डोळ्यासमोर ठेवला होता. आणि ह्यावर्षी म्हणजे 2024च्या जिजाऊ जयंतीच्या व्यासपीठावर आपण जाहीर केलेलं होतं की आत्ता आपण फक्त जयंती किंवा उत्सव ही साजरी करून चालणार नाही, तर आत्ताच्या पिढीमध्ये, आत्ताच्या घडीमध्ये तो विचार रुजवला गेला पाहिजे आणि इतिहास आणि वर्तमान याची सांगड घातली पाहिजे. त्या हिशोबाने आपण छत्रपती शंभूराजे जयंती साजरी करायला सुरुवात करणार आहोत असं आपण जाहीर केलेलं होतं. आणि तो जो संकल्प होता आपला राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीचा, तो आज आपण साजरा करत आहोत. ॲक्च्युली आपण छत्रपती शंभूराजे जयंती सोहळा हा साजरा करण्याचा एक उद्देश ठेवला होता की आपली जी किशोरवयीन मुलं आहेत किंवा आपली जी तरुणाई आहे, जी सध्या थोडीफार भरकटत चाललेली आहे, ओके, त्यांच्यामध्ये एक चांगला असा आदर्श राहिलेला नाही किंवा आदर्श कोणी असा नाही आहे. तर आणि अजून एक आपण गोष्टी ऑब्झर्व करतो की बरीचशी लहान मुलं किंवा ही तरुण मुलं छोट्या छोट्या कारणामुळे आत्महत्या करत असतात. म्हणजे परिस्थितीचा सामना करण्याचं जे धाडस आहे, ते धैर्य आहे, ते कुठेतरी त्यांच्यामध्ये कमी पडत आहे. अशा वेळी आपल्याला छत्रपती शंभू महाराजांची आठवण झाली पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज किंवा ज्यांना आदराने प्रेमाने शंभूराजे बोलतो, त्यांना कमालीचा ग्रहकलश होता. म्हणजे घरच्यांचा त्यांना त्रास होता. त्यातच एकाच वेळी म्हणजे आऊसाहेबांचं आणि छत्रपती शिवरायांचं छत्र हरवलेलं असताना एका बाजूने औरंगजेब उभा ठाकला होता, एका बाजूने जंजिरेचा सिद्धी उभा ठाकला होता, एकीकडे इंग्रज होते जे त्रास देत होते, पोर्तुगीज होते ते स्वराज्यावर हमले करत होते. म्हणजे चारू बाजूनी स्वराज्य संकटात आलेलं होतं. अशा वेळी या परिस्थितीसमोर न डगमगता तिथे धैर्याने सामोरं जाऊन एक ते जी संभाजीराजांची स्ट्रॅटेजी पाहिली तर स्वाभिमान, धैर्य ह्याने त्यांनी त्या परिस्थितीचा सामना केला. म्हणजे हा इतिहास फक्त वाचून चालणार नाही, तर आजच्या आयुष्यामध्ये आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या फेस करत असतो, आपणाला असे कधी अगतिक वेळ येतात ज्यावेळी टोकाचं पाऊल म्हणून आत्महत्येचं पाऊल उचललं जातं. तर ते न करता त्यावेळी आपल्याला शंभूराजे आठवले पाहिजे, त्यावेळी आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आठवले पाहिजेत आणि त्या परिस्थितीचा सामना करण्याचं धाडस आपल्यामध्ये आलं पाहिजे, हा उद्देश ठेवलेला होता आपण. आणि यावर्षी संभाजीराजे जयंती साजरी करताना आपण 2 मुख्य उपक्रम घेतले. एक होता पालक नीती, राजमाता जिजाऊ यांची पालक नीती. त्याच्यामध्ये आपण म्हणजे आत्ताच्या पालकांचं कर्तव्य काय आहे, आपली जी पिढी संस्कारहीन होत आहे, मग फक्त पिढीला दोष देऊन नाही चालणार, आपली कर्तव्य आहेत तर ते आपली निभावली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी राजमाता जिजाऊंचे संस्कार आपण त्यांची शिकवण शिकली पाहिजे, ती मुलांना पासऑन केली पाहिजे, हा उद्देश होता. त्याच्या अंतर्गत आपण स्मार्ट ब्रेन स्किल्स अँड एज्युकेशनचे जे संस्थापक आहेत डॉक्टर दीपक खाडे यांचे एक सेमिनार, ऑनलाईन सेमिनार घेतला, व्याख्यान घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 50 लोकांनी तो अटेंड करून त्याच्यामधून जिजाऊंची पालकनीती शिकण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या जयंतीचा दुसरा टप्पा म्हणजे रक्तदान शिबिर. पण आपण या रक्तदान शिबिरला कृतज्ञता रक्तदान शिबिर असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कृतज्ञता का? हा एक महत्त्वाचा शब्द त्याच्यामध्ये याच्यासाठी टाकला की जे स्वराज्य स्थापन केलं ते असं सहज मिळालेलं नाही. आपल्या छत्रपतींनी, आपल्या मावळ्यांनी त्याच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. आपलं दुर्दैव आहे की आपण त्या काळी नव्हतो, आपण तेव्हा त्यांच्या त्या स्वराज्याच्या यज्ञकुंडात आपण सहभागी नाही होऊ शकलो. पण आज आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपण आपलं रक्तदान देऊन आपण ती आपली एक भावनिक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या कदाचित असे बरेचसे रक्तदान शिबिर होतं. छत्रपती शंभूराजे यांचा जन्मदिवस, त्यांनी सांडलेलं रक्त, त्यांचा 40 दिवस झालेला आनंदमय छळ आणि त्याच्या निमित्तानं आपण करत असलेलं रक्तदान, ह्याच्यामध्ये एक भावनिक संमत आहे जो इतर ह्याच्यामध्ये आपल्याला नाही बघता येणार.
आणि याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्सवच्या अंतर्गत छत्रपती शंभूराजे जयंती उत्सव सोहळासुद्धा इथून पुढे प्रत्येक वर्षी साजरा होऊन समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ते उतराई होण्याचा समितीचा आणि आपल्या पूर्ण मित्रांचा ह्या सदस्यांचा तो एक छोटासा प्रयत्न आहे. नक्कीच कुठेतरी दशरथ पाटील साहेब म्हटलं तर कामोट्यात एक आदराने घेतले जाणारं हे नाव आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यानंतर राजमाता जिजाऊ जयंती आणि आता छत्रपती संभाजीराजे जयंती अशा जयंत्या ते उत्साहात साजऱ्या करताना आपणाला पाहायला मिळतात. आणि कुठेतरी या शहरातील किंवा महाराष्ट्रातील तरुणांना ती प्रेरणा आणि तो इतिहास हा पोचावा हा त्यांचा उद्दिष्ट आहे. आपण काही कार्यकर्ते आहेत. काय नाव आपलं? नमस्कार, मी वैभव ज्ञानोबा खटपे. आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर अंगावर काटा येतो आणि आपलं रक्त हे सळसळून जागृत होतं. काय सांगाल? कसं आहे की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे या स्वराज्यातील सर्वोच्च त्यागाचे परिमाण आहे. आपल्या मावळ्यांनी, आपल्या बऱ्याच लोकांनी स्वराज्यासाठी त्याग दिला, पण त्याच्यातल्या त्यात सर्वोच्च त्याग शंभूराजांनी दिला. शंभूराजांचा त्याग हा एवढा महत्त्वाचा होता की त्याच्या पुढील 26 वर्षानंतर सुद्धा या स्वराज्याला राजा नव्हता, तरी इथली जनता लढत राहिली. म्हणजे जे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलं, संभाजी महाराजांनी ते पुढच्या पिढीला दिलं, ते बाळकडू घेत हे स्वराज्य 26 वर्ष राजाविना लढलं. आज आपण त्याच भावनेतून ही कृतज्ञता शिबिर घेतलेलं आहे की त्यातल्या त्यात आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांनाच का अप्रोच केलं, कारण का टाटाच्या माध्यमातून बऱ्याच गरीब लोकांना अर्थसहाय्य किंवा फ्रीमध्ये कॅन्सरसारख्या उपचारावर कॅन्सरसारख्या रोगावर उपचार होतात. त्यामुळे त्यांचं या समाजाला खूप देणं आहेत. म्हणून आपण एक त्यांच्या कार्यात आणि संभाजीराजांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्यात एक खारीचा वाटा उचलत आहोत. याचसोबत आम्ही 12 एकड परिवारातर्फे गडसंवर्धन करतो. आमची बरीच मुलं या शिबिरात सहभागी झालेली आहेत. गडसंवर्धन करताना हे गडकिल्ले वाचवताना आपण समाजाचं एक देणं लागतो या भावनेतून आज बरीच आपली मुलं या रक्तदान शिबिरात सहभागी झालेली आहेत. रायगड या संस्थेतील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत हे तरुण आहेत आणि कुठेतरी गड किल्ले संवर्धनाचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. आपल्यासोबत आणखी आहेत कार्यकर्ते. काय नाव सर आपलं? माझं नाव जय शिवराय विनायक जयसिंग दबंग. आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, काय सांगाल? आम्ही राजमाता जिजाऊ जयंती समितीचे सदस्य म्हणून आम्ही इथं सर्वांचे मनपूर्वक आभार करतो. आणि महिला वर्गांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे 10पेक्षा जास्त महिलांनी रक्तदान केलेलं आहे. आम्ही पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या दिवशी येऊन रविवार दिवशी येऊन रक्तदान केलं. आणि आज गरज आहे ती छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य पोचवण्याचं. त्या कार्यासाठी हा आपला दुसरा उपक्रम आहे. कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती याचं औचित्य साधून तरुणांमध्ये कुठेतरी प्रेरणा निर्माण व्हावी हा हेतू आहे या समितीचा. काय नाव आपलं? जयकुमार शिवराज डिगोळे. आज काय वाटतंय, कसं बराच मोठा प्रतिसाद आपल्याला जाणवला आहे कामोट्यात रक्तदान शिबिराचा, कसं वातावरण आहे? सुरुवातीपासूनच सकाळपासून या ठिकाणी म्हणजे भरपूर जे शिवप्रेमी आहेत, जे आपल्या महाराष्ट्रातील नागरिक आहेत, ते खूप या ठिकाणी येऊन म्हणजे प्रोत्साहन देत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना देखील प्रोत्साहन देत आहेत. आणि बऱ्याच प्रकारे जो हा पतपेढीचा जो आकडा आम्ही जो ठरवला होता तो त्याच्यापेक्षाही पलीकडे गेलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा भेटतो आहे. आणि आपण बघतोय की राजमाता जिजाऊ जयंती ह्या उत्सव समितीतर्फे विविध उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त झाले होते, आऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त झाले होते, तर संभाजी महाराज जयंतीनिमित्त देखील आपण विविध उपक्रम केले जातात. त्यामध्ये हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होता. उत्स्फूर्त कामोठेकरांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी भेटतोय. नक्कीच या समितीकडून राजमाता जिजाऊ जयंती ही मोठ्या उत्साहात कामोट्यामध्ये सर्वप्रथम साजरी केली गेली आणि आता शंभूराजे जयंती ही साजरी होताना आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. या सर्व समितीला महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी असलेल्या रक्तदात्यांशी आपण बोलूयात. मॅडम काय नाव आपलं? उषा बिभीचंद डुकरे. आज आपण रक्तदान शिबिरात सहभागी झालेला आहात, एक डोनर झालेला आहात, रक्तदाता झालेला आहात. काय सांगाल तमाम महाराष्ट्रातील महिलांना?
खरं म्हणजे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि त्यातल्या त्यात शिवशंभूंची जयंती. यासाठी म्हणजे मलाच आज अभिमान वाटतो की मी स्वतःही जुन्नर तालुक्यातली आहे. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूपच छान म्हणजे चांगला आहे. आणि त्यात मला हा योग रक्तदान करण्याचा योग आला, हे अजूनही आनंदाचा एक क्षण आहे. आणि माझं एकच महिलांना म्हणणं आहे की रक्त देणे हे काही चुकीचं नाही किंवा रक्त आपलं कमी होत नाही शरीरातलं. जेवढं तुम्ही रक्त द्याल त्यात नवीन रक्त तयार होईल, त्यात तुम्हाला नवीन एनर्जी भेटेल. त्यामुळे जमेल तसं नक्कीच तुम्ही रक्तदान करा. कितवी वेळ आहे रक्तदान देण्याची? माझी ही दुसरी वेळ आहे. अगोदरही मी आपलं कॅन्सरच्या लोकांसाठी रक्तदान केलं होतं आणि त्याच्या अगोदर प्रयत्न केले होते, पण काही ना काही प्रॉब्लेम येत होते. पण आता म्हणजे खूप आनंद वाटतो की आजही मला डोनेट करता आलं आणि या अगोदरही करण्यात आलं. इतर ज्या महिला आहेत की त्यांची इच्छा आहे, परंतु कुठेतरी त्यांना भीती वाटत असेल, काय सांगाल? काय त्रास होतो काय? नाही, काहीही त्रास होत नाही. उलट मी आता जास्त नाही, 1 वर्षापूर्वी रक्तदान केलं होतं. त्याच्यानंतर आज मी 48 वर्षाची असूनसुद्धा रक्तदान करू शकते. तर 20-25 वर्षातल्या मुली तर सहज करू शकतात. त्यामुळे जरूर रक्तदान करा. त्यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल, कुणाला तरी चांगली मदत होईल. म्हणजे कुठेतरी सामाजिक बांधिलकी ही जोपासली पाहिजे प्रत्येक. हो, आम्ही एकता सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. निशा महिला मंचतर्फेही केलं होतं. आणि जिथे जमेल तिथे महिलांनी नक्कीच आवर्जून सहभाग घ्यावा आणि त्यातून त्यांना फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही, हे मी आवर्जून सांगू इच्छिते. आपण जर पाहिलं तर इथे अनेक महिलाही या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या आपणाला पाहायला मिळत आहेत. हे बा रायगड या संस्थेतील एक कार्यकर्ती महिला आहेत, त्याही रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे जर पाहिलं आपण तर बा रायगडचे जे कार्यकर्ते आहेत तेही मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचं जे रक्तदान शिबिर आहे हे कशा पद्धतीने आपल्यासाठी एक अमूल्य वाटतं? सर, खूप प्रेरणास्थान आहे आमच्यासाठी. भारागड परिवार ज्या सातत्याने आम्ही गड किल्ल्यांच्या संवर्धनाचं कार्य करत आहोत आणि आमचं प्रेरणास्थान संभाजीराजेच आहे. त्यामुळे महाराजांच्या कार्यासाठी काही करू शकतो आपण. म्हणजे या तरुणांनी अक्षरशः आपल्या स्वतःला या कार्यात वाहून घेतलेलंही पाहायला मिळतंय आपल्याला. धन्यवाद. आणखी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय नाव आपलं? माझं नाव राहुल पाटील आहे. कसं वाटतंय आज रक्तदान शिबिर? तुमच्यासाठी तर अमूल्य दिवस आहे आजचा. हां, म्हणजे रक्तदान नेहमी केलंच पाहिजे. ॲक्च्युली रक्तदानाचे खूप मोठे मोठे फायदे आहेत. आम्हालाही गरज पडली होती आणि म्हणून मी आता जिथे कुठे आपले शिबिर लागते तिथे मी नक्की रक्तदान करतो. यातून आपल्याला सर्टिफिकेट दिलं जातं रक्तदान शिबिरा, म्हणजे आपण रक्तदान केल्यानंतर त्याचा काय पुढे फायदा होतो का? हां, पुढे फायदा होतो. जर आपल्याला गरज लागली ना तर मग ते सर्टिफिकेट दाखवून आपल्याला ते बॅग्स आपल्याला मिळतात, उपलब्ध होतात आणि अशा शिबिरांच्या माध्यमातून ते लवकर उपलब्ध होतात. तो जेणेकरून कोणाचा जीव वाचवण्यात खूप फार मोठा वाटा म्हणता येईल या गोष्टीसाठी. तो खूप पडतो याच्यामध्ये. आपल्यामुळे कोणाला तरी या माध्यमातून जीवदान मिळत असतं असं सांग. हो नक्की जीवदान मिळतं. मी पर्सनली हा अनुभव घेतलेला आहे. आमच्या घरातही रक्ताची गरज लागली होती माझ्या भावाला, तर ते जे मला त्या शिबिरांमार्फत उपलब्ध झालं आणि खरंच रक्तदान प्रत्येकाने करायला हवं. कोणाचा तरी जीव वाचतो ह्याच्याने. आणि रक्त तुम्ही बघायला गेलं तर रक्त बनवता येत नाही, ते आपल्याला रक्तदानच करून मिळवता येतं. तर रक्तदान करा, हे माझं सगळ्यांना आव्हान आहे. अतिशय भावनिक अशा प्रतिक्रिया आपणाला या बा रायगड कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळालेल्या आहेत. आपण इकडे काही डॉक्टर्स आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपण या कार्यात सहभागी आहात, काय सांगाल? कसं वाटतंय, कसा आहे रिस्पॉन्स? खूप ह्या कार्यक्रमामुळे खूप लोकांचा प्रतिसाद जास्तच मिळाला आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात निदान एकदा तरी रक्तदान करावंच. आपल्यासोबत बा रायगडची ताई आहे, काय सांगशील? तू या कार्यात सहभागी आहेस, कसं वाटतंय? छान वाटतंय. मी रक्तदान तर नाही केलं, पण काहीतरी कामामध्ये मदत करता आली तर छान वाटतं. कितवीला आहेस? मी जॉब करते. जॉब करून आज सुट्टी आहे आणि त्यामुळे याच्यात सहभागी झालेले आहे. हो, छान वाटतं म्हणून. पहा इथे डॉक्टरही आहेत. काय सांगाल मॅडम, आज कसा रिस्पॉन्स होता? नहीं, अच्छा था. सब बहुत सारे एक्चुअली हमारे वॉलंटरी डोनर्स ही है जिन्होंने ऑर्गेनाइज किया है, तो इट वाज रियली गुड यहाँ पे करने के लिए. थैंक यू. खूप चांगल्या अशा प्रतिक्रिया आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. या रक्तदान शिबिरामध्ये आपण पाहिलं तर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅडम, काय नाव आपलं? वर्षा पाटील. आज तुम्ही या शिबिरात सहभागी झालेला आहात, काय सांगाल, कसा आहे महिलांचा प्रतिसाद?
प्रतिसाद तर खूप छान आहे, पण काही काही महिलांना प्रॉब्लेम्स असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आलेलं आहे. तांत्रिक फिजिकल अडचणी आल्यामुळे देता आलं नाही. हां, फिजिकल अडचणीमुळे. म्हणजे कुठेतरी काही महिला ह्या सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आलेल्या होत्या, परंतु त्यांच्या फिजिकली फिटनेसमुळे त्यांना देता आलं नाही, त्यामुळे नाराज आहेत अशा काही महिला. काय नाव मॅडम आपलं? शीतल दिनकर. आपला नेहमी सहभाग असतो अशा कार्यामध्ये. काय सांगाल, आज कसं वाटतंय? आज शंभूराजांची जयंती निमित्त आपण हा क्षण साजरा करताय रक्तदान शिबिराचा. सगळ्यांना पहिलं जय जिजाऊ जय शिवराय. जयंतीनिमित्ताने आम्ही नेहमीच कार्यक्रम करत असतो. आज आमच्या संभाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही ब्लड डोनेट शिबिर रक्तदान ठेवलं आहे. महिलांसाठी तर ठेवण्याचं गरजेचंच होतं, पण ॲक्च्युली कसं होतं, हिमोग्लोबिन महिलांचं कमी असल्यामुळे महिला उत्सुक असतात पण देऊ शकत नाही. पण प्रोत्साहन खूप छान आहे आम्हाला. फर्स्ट टाईम आम्ही शिबिर राबवलं आहे, पण खूप छान वाटतं आहे आम्हाला. म्हणजे कुठेतरी यांच्या बोलण्यातून असाही अर्थ निघतो की महिलांनी आपला फिटनेस आणि शरीर हे सांभाळलं पाहिजे, की जेणेकरून त्याचा फायदा स्वतःलाही होईल आणि इतरांनाही होईल. आज आपल्यासोबत आहेत, डोनर आहेत महिला. काय सांगाल, कसं वाटतंय? पहिल्यांदाच रक्तदान करत आहात. हो, खूप आनंद होतो आहे. जसं ह्यांचा प्रॉब्लेम होता तसंच याआधी माझंही कधी फिजिकल फिटनेसमुळे नाही रक्तदान करू शकले, पण त्याच्यावर मुद्दामून काम करून फिटनेसवर आज मला रक्तदान करायला मिळते, ह्याचा मला खूप आनंद आहे. नक्कीच कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी जोपासली जाते आपल्या या माध्यमातून, आणि आपल्या या रक्तदानाचं मुळे कोणाचं तरी जीवन वाचू शकतं. बरोबर? हो, नक्कीच. खूप छान प्रतिक्रिया आपणाला इथे पाहायला मिळते. मोठ्या संख्येने महिला या रक्तदान शिबिरात सहभागी होतानाही दिसत आहेत. धन्यवाद. राज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता आईचा साहेबांचा विजय असो.